नमस्कार, मी विलास बडे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण पहिल्यांदाच बघणार आहोत एक नयनरम्य बातमी. रंगांबरोबरच तुम्ही कधी फुलांची होळी पाहिली आहे का? फुलांची होळी काय असते हे चंदीगडमधल्या गुलाबाची बाग बघून आपल्या लक्षात येतं. या बागेत तब्बल 1600 वेगवेगळ्या प्रकारचे 50,000 गुलाब आहेत. आशिया खंडातली ही सगळ्यात मोठी गुलाबाची बाग आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींचा खास रिपोर्ट. तुम्ही जो रंग सांगाल त्या रंगाचा गुलाब इथं हजर आहे. पांढरा, केशरी, पिवळा, चॉकलेटी, लाल आणि काळा सुद्धा. पन्नास हजार गुलाबांची रोपटी. गुलाबच गुलाब चोहीकडे. मी तुम्हाला आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या गुलाबांच्या फुलांच्या बागेमध्ये घेऊन आलो आणि मी इथे आल्यापासून जे बघतोय ना ते असं काळजाला खूप दिलासादायक आणि डोळ्याला सुद्धा खूप नेत्र सुखद असं आहे. आणि म्हणून मी विचार केला की एबीपी माझावरती महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनी हे रोज गार्डन बघायला पाहिजे आणि शक्य असेल तर चंदीगडला येऊन बघायला पाहिजे. पण त्याआधी जरा मन्नाट अशी सैर करूया गुलाब गार्डनची. चंदीगडच्या सेक्टर 16 मध्ये 30 एकरावर ही गुलाबाची बाग. गुलाबाचे 1600 प्रकार इथं बघायला मिळतात. देशविदेशात 30 वर्ष संपर्क साधून इतक्या प्रकारच्या गुलाबांचं संकलन करण्यात आलं. रोज गार्डन मेरी आंखों के सामने बना था. मैं 12 साल की उम्र में यहाँ स्कूल गई थी. दुनिया में और भी गार्डन हैं जहाँ अलग अलग किस्म के खास इकट्ठे करते हैं ना. बिल्कुल. तो वहाँ भी हैं, लेकिन ये रोज गार्डन बहुत खूबसूरत. और मैं सन 53 से यहाँ पे हूँ. इसके बनने से पहले से हूँ. यहाँ पे फूलों के हिसाब से फेस्टिवल मनाए जाते हैं और लोग बाग आते हैं और हर शनिवार को यहाँ पे शाम को रोशनियां भी करते हैं और ये बहुत अच्छा. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीतून चंदीगड हे नियोजनबद्ध शहर वसवलं गेलं. या शहराचे पहिले कमिशनर MS रंधवांनी 1967 साली ही गुलाबाची बाग उभारली. बरोबर 50 वर्षांपूर्वी. सुरुवातीला ही बाग 17 एकर होती. नंतर तिचा 30 एकर पर्यंत विस्तार वाढला. क्योंकि यहाँ पे इतना अच्छा एनवायरनमेंट है, हम मुझे भी अच्छा शांति से बात कर सकते हैं. एज ए मॉल जाने से तो ये बेस्ट है आई थिंक. बॉटनिकल चीजें यही है कि रोजेस की वैरायटीज रखी है, उनके बॉटनिकल नेम्स हैं, फैमिलीज हैं, और जहाँ नहीं, जिन लोगों को नहीं पता वो यहाँ पर आके देख सकते हैं कि हाँ इतने टाइप के रोजेस भी होते हैं. काफी दूर दूर से तो लोग आते हैं यहाँ पे घूमने के लिए. क्लीनलीनेस भी मुझे अच्छा लगा. बहुत हाँ जी. काम अच्छा है. फैमिली के लिए बहुत अच्छा है ये घूमने के लिए. आकार आणि संख्येनं ही आशिया खंडातली सर्वात मोठी गुलाबाची बाग मानली जाते. नागमोड्या हिरवळीवर विसावण्यासाठी इथं रोज शेकडो लोक येतात. बागेत एकीकडून दुसरीकडे जाण्यासाठी केलेल्या पुलांची रचना ही कलात्मक आहे. कितने लोग उसके लिए काम करते हैं? इससे हैं 40 बंदे हैं. 40 बंदे हैं. हाँ. और पूरे साल भर ये काम चलता रहता है? हाँ, चलते रहते हैं. कितने लोग यहाँ देखने के लिए आते हैं? बहुत लोग आते हैं, हरदम चलते रहते हैं. रोज मेले में होता क्या है? बस इसमें यही होता है जी, फूल बाहरते दिखाने के लिए रखते हैं. अब कोई चार्ज भी नहीं है, फीस भी नहीं है, आप जब भी आओ जैसे भी आओ देख के जाओ. हाँ जी. हाँ. वनौषधीची अनेक झाडं आहेत ज्यात बाहेरा, बेल, हारर, पिवळा गुलमोहर अशा 100हून अधिक झाडांचा समावेश आहे. आप कहाँ से हैं? मैं मुंबई से हूँ. अरे मग महाराष्ट्रीयनच आहे की ही तर मुलगी? मराठी येतं का? येतो मला मराठी. छान, व्हेरी गुड. काय नाव तुमचं पूर्ण? गुरसिमरन कौर हीर. अरे हीर, तुला मराठी कसं येतं? तिचे बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबई. या
फंटास्टिक. काय आवडतं तुला इकडे आल्यानंतर ही सगळी बाग बघितली? पीसफुल आहे खूप Yes. आणि रश कम आहे इथे खूप. करेक्ट खूपच फ्रीडम आहे इथे ना पोरांना, मतलब प्रेशर कमी आहे. करेक्ट. मुंबईत आहे अशी एखादी जागा आठवते तुला? नाही. दरवर्षी या बागेत फेब्रुवारी-मार्च दरम्यान गुलाब सोहळा साजरा होतो. सहभागी जोडप्यातून राजा गुलाब आणि राणी गुलाबाची निवड होते. महाराष्ट्रातून शिमल्याला जाणाऱ्या पर्यटकांनी या बागेला एकदा जरूर भेट द्यायला हवी. आपल्याकडे सुद्धा बरं का प्रत्येक शहरामध्ये डीपी प्लॅन जो असतो त्या डीपी प्लॅन मध्ये ओपन स्पेस ठेवलेला असतात. तिथे गार्डन डेव्हलप व्हावे, लोकांना तिथे बसता यावं, वॉकिंग करता यावी, तिथं फळं फुलं असावीत अशी रचना असते. आता नाशिकमध्ये नाही का ते मनसेनी एक बॉटनिकल गार्डन केलं, परंतु त्याला राजकीयदृष्ट्या फारसं यश आलेलं नाहीये. पण तो एक अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये असा दृष्टिकोन असलेली मंडळी कोणत्याही महापालिकेमध्ये, महापालिका काय सोडा, राज्यामध्ये दिसत नाही तो. कारण आपल्याकडे सुद्धा देशाला दाखवण्यासारखं खूप सारं आहे. फक्त त्यासाठी अशा एका कल्पक नजरेची आणि तेवढ्याच समंजसपणे केलेल्या मॅनेजमेंटची गरज आहे. ते नाहीये म्हणून तर आपले सगळे किल्ले कसे भकास झालेत नाही का. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, रोज गार्डन, चंदीगड.